महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ऐन निवडणुकीच्या काळामध्ये धामधुमीमध्ये बाय रोड किंवा रेल्वेने प्रवास करतो. काय हे कारण आहे? कारण तर इतक्या 29 महापालिका तुम्हाला लढवायच्या, ठिकठिकाणी जायचं, प्रचार सभा करायच्यात, रॅलीज करायच्यात आणि मग यात हा सगळा वेळ कशाला तुम्ही घालवतात? नाही, मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. बरं. त्यामुळे जमीन धरून जमिनीवर राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. हा माझा स्वभाव आहे. मी याच्यात कम्फर्टही आहे. नगरपालिकांच्या निवडणुकीमध्येही मी बऱ्याच सभा घेतल्या. त्या सभांच्या वेळेसही मी महाराष्ट्र ज्याला पिंजून काढणं म्हटलं तर तोच बरोबर शब्द आहे. मी तो पिंजून काढत असताना बाय रोडच आणि प्रसंगी रेल्वेने गेलो आणि आता तेच सुरू आहे. मात्र यावेळेस हा प्रश्न उपस्थित जो झाला त्याकरता मी भाजपचे धन्यवाद देतो. ते यासाठी की भारतीय जनता पक्षाने कोणत्याच विरोधकांना आणि मित्रपक्षाला हेलिकॉप्टर मिळू नयेत म्हणून महाराष्ट्रातले परिसरातले सर्व हेलिकॉप्टर हे त्यांनी बुक करून ठेवले, ब्लॉक करून काय ठेवले. बोलता? आणि त्यामुळे कोणाला हेलिकॉप्टर मिळू नये यांची त्यांनी व्यवस्था केली आणि तिथून मी रस्त्याने फिरत आहे ही गोष्ट अधोरेखित झाली. त्यामुळे या गोष्टीला पुढे आणण्याचं सगळं श्रेय हे भाजपचं आहे. मात्र बघा ना, हे यामागचं जे मूळ आहे ते फार दुःखद आहे. निवडणुका म्हटल्यानंतर राजकीय पक्षांनी आपली भूमिका लोकांपुढे मांडायची, विरोधकांवर आरोप करायचे, प्रत्यारोप जे असतील ते करायचे, विरोधकांनी त्यांची भूमिका मांडायची, आमच्या टीकेला उत्तर द्यायचं, आमच्यावर आरोप द्यायचे आणि एक सभ्य, सुसंस्कृत आणि सर्वांना आपली भूमिका मांडता यावी या अनुषंगानं मोकळीक असली पाहिजे. नेमकी तीच मोकळीक निवडणुकांमधूनही चालली आहे. आता निवडणुका जसं जीव घेणा खेळ हा भारतीय जनता पक्षाने केला हे फार चूक आहे. कोणता पक्ष विजय होईल, पराभूत होईल हा छोटा भाग आहे. मात्र लोकशाही पराभूत होती आहे. माणुसकी, सभ्यता, संस्कृती आणि लोकशाही मधला जो गाभा आहे, सभा, विचार, हा जो गाभा आहे हाच लुप्त करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे.